लास्टच्या व्हिडिओचा भरपूर प्रतिसाद बघून खरंच असं वाटतं की चला अजून काही आपल्या प्रो लेवलचे आपण स्वयंपाकातील टिप्स घेऊन येऊ. त्यासाठी आज मी 30 प्रगत अशा अनोख्या टिप्स घेऊन आलेल्या आहे, ज्यामुळे चव, टेक्स्चर आणि वेळसुद्धा आपली नक्की वाचेल. आणि आपली प्रो लेवल फिनिश जर आपल्याला मिळवायचं असेल तर नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा आणि आपली जेवणाची चव वाढवण्यासाठी अनोख्या टिप्स बघू. टिप नंबर 1 अशी आहे, भाजीमध्ये लिंबू शेवटी पिळा म्हणजे कडूपणा येत नाही. टिप नंबर 2 आहे, भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, कारण पोषक तत्व त्यामध्ये टिकून ठेवण्यासाठी भाज्या जास्त शिजवू नका. 3 नंबर आहे, कटलेट मिश्रणात ब्रेड क्रम्स ऐवजी भाजलेला जर रवा वापरला तर अतिउत्तम. टिप नंबर 4 असा आहे, तडका देताना गॅस बंद करून शेवटी हिंग घाला, सुगंध तीव्र होतो. टिप नंबर 5, आले लसूण पेस्ट तेलात परतून जर फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त दिवस टिकते. टिप नंबर 6 आहे, डाळ शिजल्यानंतर तुपात जिरं लसूण फोडणी द्या, त्याची चव बघा तुम्ही नक्कीच दुप्पट होते. टिप नंबर 7 अशी आहे, ग्रेव्ही जर तुम्हाला रिच हवी असल्यास तर काजू आणि खरबूजच्या बियांचा पेस्ट वापरा, त्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम रिच होऊन जाईल. टिप नंबर 8 अशी आहे, भाज्या उच्च आचेवर पटकन परतवा, म्हणजेच रंग आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो. टिप नंबर 9, कांदा परतताना शेवटी चिमूटभर मीठ टाका, तो लवकर ब्राऊन होतो. टिप नंबर 10, भजीसाठी पिठात 1 चमचा गरम तेल घाला, भजी कुरकुरीत होते. जेव्हा आपण कांदा भजी मिरची भजी वगैरे करतो ना, तेव्हा पिठामध्ये 1 चमचा गरम तेल घालायचा, म्हणजेच भजी कुरकुरीत होते. टिप नंबर 11 आहे, उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवा, पटकन जेव्हा आपण भाजी करणार असतो तर तेव्हा भाजी आपली पटकन तयार होते, जेणेकरून आपली वेळ वाचेल. टिप नंबर 12 अशी आहे, पराठ्यांसाठी जर कणिक मळल्यानंतर 20 मिनिटे ते झाकून ठेवा, मऊ राहतात. टिप नंबर 13, भात मोकळा जर हवा असेल तर शिजताना काही थेंब तेल घाला, तूपसुद्धा चालतं किंवा लिंबू पिळला तरी काही हरकत नाही. टिप नंबर 14 अशी आहे, कोथिंबीर कापून एअरटाईट डब्यात टिश्यू पेपरसोबत ठेवा, ताजी राहते, 15 दिवस तरी आरामात जातो. टिप नंबर 15 अशी आहे, चपाती जर तुम्हाला मऊ हवी असल्यास कोमट पाण्याने कणिक भिजवा, त्यामुळे चपाती मऊ राहते. टिप नंबर 16 अशी आहे की जे हॉटेल स्टाईलमध्ये जे भाज्या बनतात ना, त्यातलीच एक तुम्ही टिप बघू शकता, म्हणजेच कसुरी मेथी. हॉटेलमध्ये कसुरी मेथी थेट घालत नाहीत, हातावर घेऊन चोळून पावडरसारखी करून शेवटी टाकतात. त्याचा फायदा असा आहे, अरोमा 2 पट वाढतो आणि विशेषतः पनीरच्या भाज्यांमध्ये तरी अतिउत्तम, की जेणेकरून हॉटेलसारखी आपली टेस्ट येते. टिप नंबर 17 आहे, बिर्याणीमध्ये केशर दुधात भिजवून घाला, रंग व सुगंध उत्कृष्ट होतो. टिप नंबर 18, भाज्या वाफवताना पाण्यात थोडं मीठ आणि साखर घाला, रंग टिकून राहतो. टिप नंबर 19 अशी आहे, टोमॅटो ग्रेव्हीत चिमूटभर साखर घातल्यास आम्लता संतुलित राहते. टिप नंबर 20, जर सूप घट्ट हवे असेल तर आपण उकडलेला बटाटा मॅश करून थोडासा घालू शकतो, जेणेकरून आपला सूप घट्ट होऊ शकतो. आता टिप नंबर 21 अशी आहे, आता जेव्हा कुणी बेकिंग करत असेल तेव्हा बेकिंगसाठी म्हणा किंवा केक जेव्हा वगैरे बनवत असतो त्यावेळेला आपलं सर्व साहित्य हे रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे. चॉकलेट्स म्हणा, डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट वगैरे अजिबात फ्रीजमध्ये नका ठेवू, रूम टेम्परेचरलाच ठेवून द्या. टिप नंबर 22, गरम मसाला कोणत्याही भाजीमध्ये शेवटी घातल्यास त्याचा सुगंध टिकून राहतो आणि सुगंध राहतो त्याचा. टिप नंबर 23 अशी आहे, कोरड्या मसाल्यांना आधी हलके भाजून घ्या, त्याचा फ्लेवर वाढतो. टिप नंबर 24, टोमॅटो प्युरी बनवून जर फ्रीजरमध्ये क्यूब्स करून ठेवला तरी तुमचा वेळ वाचू शकतो. टिप नंबर 25, डोशांच्या पिठात थोडंसं पोहे घातल्यास डोसा खुसखुशीत होतो. टिप नंबर 26, तळण्याऐवजी एअर फ्राय वापरा, तेल कमी वापरता येते, जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान अशी ही टिप आहे. जेव्हा काही आपण तळण करत असतो ना, तर त्याऐवजी आपण एअर फ्रायरचा वापर करायचा, जेणेकरून तेल आपलं कमी वापरता येईल. टिप नंबर 27, जर तुमच्याकडे क्रीम नसेल
तर दूध आणि बटर फेटून वापरला तरी काही हरकत नाही. टीप नंबर 28. पुरीसाठी कणकेत थोडासा रवा मिसळा, पुरी जास्त फुगते. टीप नंबर 29. सूपमध्ये क्रीमऐवजी काजू पेस्ट वापरा, त्यामुळे सूपची टेस्ट म्हणा किंवा त्याची फिनिशिंग प्रो लेवलला येऊन जाते. टीप नंबर 30. ग्रेव्ही रिच हवी असेल तर काजू आणि खरबूज बिया यांचा पेस्ट नक्की वापरा, त्यामुळे तुमची ग्रेव्ही हा रिच होईल, हॉटेलसारखी होईल. आता जर तुम्हाला ही आजची आपली महत्त्वाची टीप खूप आवडली असेल आणि ही माहिती कशी वाटली, वेळसुद्धा वाचतो, आरोग्यासाठी सुद्धा काही टिप्स दिल्या आणि ह्या ज्या टिप्स आहेत त्या प्रो लेवलच्याही होत्या थोड्या, त्यामुळे हे टिप्स कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट्समध्ये मला कळवा. आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.